नमस्कार मंडळी. काय भाजीला काय नाही आहे? अहो बनवा ना मग हे. तर त्यासाठी काय करायचं, गॅसवर तवा मांडून घ्यायचा. त्याच्यावरती उभा उभा चिरलेला असा पातळ कांदा घालायचा. नंतर असेच उभे पातळ कापलेले खोबऱ्याचे काप घालायचे. नंतर लसूण आणि आलं पण हे बारीक चिरून घेतलेले बरं का, ते घालायचं. नंतर त्यामध्ये तेल घालायचं आणि हे तेलामध्ये ते छान असं परतवून घ्यायचं. अगदी तांबूस रंग येईपर्यंत असं परतवून घ्यायचं. अगदी अशा पद्धतीने. आता आपलं हे सर्व परतून झाले. आपण आता हे थंड होण्यासाठी ठेवूयात. तोपर्यंत आपण इथं शेव करण्यासाठी पीठ मळून घेऊयात. त्यासाठी मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पिठामध्ये लाल तिखट, हळद आणि मीठ घालायचं आणि थोडासा ओवा हातावर क्रश करून घालायचा. ओव्यामुळं काय होतं, तर आपल्या शेवला टेस्ट छान येते. आता आपल्याला इथं ह्या पिठाची काय करायची, शेव करून घ्यायची. त्यामध्ये हे अगोदर काय करायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. अगदी आपल्याला शेवला हवं आहे ना, अगदी तसं अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही कसं केलं मी. अगदी अशाच पद्धतीने मळायचे. आता आपलं इथं पीठ मळून झाले. तोपर्यंत हे कांदा, लसूण ते सर्व थंड झाले. आपण आता ते वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी त्यामध्ये अजून हिरवीगार अशी कोथिंबीर पण मी घातलेली आहे. आता हे वाटण आपण मिक्सरला वाटून घेतले. पाहू शकता तुम्ही हे वाटण मी कसं वाटून घेतले ते. आता आपण गॅसवर पुन्हा कढई मांडून घेतली. कढईमध्ये तेल घातले. तेल आपल्याला हवं तितकं घालायचं. नंतर त्यामध्ये हे आपण घातलेलं वाटण, आपण केलेलं वाटण घालायचं आणि ते वाटण छान परतल्यानंतर त्यामध्ये काळा मसाला, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद घालायची आणि हे सर्व मसालेही वाटणामध्ये छान परतून घ्यायचेत. आणि मसाले परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये काय करायचं, मिक्सरचं भांडं विसळून घेऊन ते पाणी मी त्याच्यामध्ये घातलं आहे. आपल्याला जेवढी भाजी हवी आहे तेवढं पाणी त्यामध्ये घालायचं आहे. आपल्याला भाजीचा रस्सा जेवढा हवा आहे ना, तेवढं पाणी त्यामध्ये घालायचं आहे. नंतर मीठ घालायचं आहे. आणि आता ह्या भाजीला काय करायचं, उकळी फुटली की मग त्यामध्ये आपण आता शेव पिळून घ्यायची. तुम्ही ती सोऱ्यामध्ये पण पिळवू शकता, पण माझे सोऱ्याचे ताटलीचे बेळ आहेत ना, ते थोडे छोटे छोटे आहेत. त्यामुळं मी हे झाऱ्यावरती अशा पद्धतीने ही शेव करून घेते आहे. अशी झाऱ्यावरती टाकायचं आणि दाबायचं, अशी छान शेव तयार होते बरं का. अगदी तुम्ही झाऱ्यावर जरी केलं तरी चालेल. अगदी चोऱ्या भरवायची गरजही पडत नाही. अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये शेव सोडून घ्यायची आणि ती छान शिजल्याच्या नंतर आपली ही इथं शेवभाजी तयार आहे. ही इन्स्टंट शेवभाजी. याच्यासाठी काही बाजारातून शेव आणायचीही गरज पडत नाही. अगदी घरच्या घरी ही शेवभाजी तयार होते आणि ही खायला पण खूप अशी टेस्टी लागते. अशा पद्धतीची शेवभाजी तुम्हीही करून पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.